आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा काही कार्यक्रम शपथविधीचा झाला असं कोणीच मानायला तयार नाही. त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केल्या जात आहे. कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे हा निर्णय झाला असावा, कारण विलिनीकरण होऊच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची होती. सुनेत्रा पवार संगमावर पोहोचलेले आहे, त्यांनी आजपासून आपलं कामकाज जे आहे ते सुरू केलेलं आहे. खर तर आपल्या संस्कृतीला आणि आपल्या हिंदू परंपरेला धरून हा काही कार्यक्रम शपथविधीचा झाला असं कोणीच मानायला तयार नाही. त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केल्या जात आहे. हा निर्णय सुनेत्राताई पवारनी का एवढ्या घाईने घेतला असं लोकांचं मत आहे. कदाचित भारतीय जनता पक्षाच्या दबावापुढे हा निर्णय झाला असावा, कारण विलिनीकरण होऊच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाची होती. आणि त्यातील भारतीय जनता पक्षाला नेहमी दादांच्या बरोबर राहून भाजपच्या बरोबर वाटाघाटी करणारे जे काही नेते आहेत त्या नेत्यांची इच्छा सुद्धा ती नव्हती. आज आता आपल्या संस्कृतीमध्ये दशक्रिया झाल्यानंतर कुठलंही असं काम किंवा नवीन पदभार नवीन काम हाती घेऊ शकत नाही. पण आता काल मला त्या नवनाथ बन नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, काल टीव्हीवर चॅनलवर, आणि ते म्हणत होते की इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर लगेच पंतप्रधान पदावर राजीव गांधींची नियुक्ती झाली, निवड झाली. पण असे काही लोकांना कळत नाही की ते पद संविधानिक होतं आणि पंतप्रधान पद खाली एकही क्षण ठेवता येत नाही. एवढी साधी जर अक्कल या प्रवक्त्यांना नसेल तर यावरून काय पुढे बोलायचं हा खरा प्रश्न येतो. हे उपमुख्यमंत्री पद कुठल्याही घटनात्मक पद नाही, कुठलंही संविधानिक पद नाही. त्यामुळे ते संपूर्ण 13वीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा करता आलं असतं. पण यामध्ये खूप काही सिजत आहे आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा अजितदादांची होती असे त्यांचे शरद पवार साहेबांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी तर शपथ पण घेतली अजितदादांची की अशी चर्चा झाली होती म्हणून. यावरून राजकारण फार आता सडकं झालेलं आहे, घाणेरडं झालेलं आहे. आणि हे काही मला वाटतं की भविष्य राष्ट्रवादीचं आता पुढे काय होईल हे आता आपण आपल्यावर चर्चा करण्यापेक्षा विधात्यालाच ठाऊक आपण सोडून द्यावं असं मला वाटतं. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती गेल्या काही महिन्यांपासून, तर दादांनी आम्हाला सांगितलं असतं, कल्पना दिली असती. आता दादांनी का कल्पना दिली नाही किंवा सांगणं आवश्यक आहे का, तो त्या पक्षाचा निर्णय आहे. भारतीय जनता पक्षाचा निर्णय भारतीय जनता पक्ष त्यांचे नेते घेतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचा एकत्रीकरणाचा निर्णय अजितदादा शरद पवार साहेब घेतील. आता भारतीय जनता पक्षाला का सांगितलं नाही, मग त्यांना सांगितल्याशिवाय काही पुढचा कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भारतीय जनता पक्ष म्हणेल त्याच पद्धतीने चालतो का? आता हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात.
पण एक खरं आहे की या चर्चा पुढे गेलेल्या होत्या हे ठासून पवार साहेबांचे जवळचे लोक सगळे सांगतायत. त्यावरून आता यावर आम्ही बोलण्यापेक्षा त्या दोनही पक्षातील नेत्यांना सगळं ठाऊक आहे. पण एक खरं ही दोन पक्ष एकत्र येऊ नयेत हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही टिंगणी पडली असं मला वाटतं. अमोल मिटकरी यांनी व रुपाली ठोंबरे पाटील जे राष्ट्रवादीचे दोन नेते त्यांनी या संपूर्ण घटनेवर जे आहे हातभार आणि संशय व्यक्त केलेला आहे. अपघातातून हातभार संशय व्यक्त केलेला आहे. कारण की त्यांनी हे प्रश्न उपस्थित केला की साधी बॉडी कुठे आहे त्या विमानात. आता हा तपासाचा भाग आहे. संशय तर महाराष्ट्रातील 80% लोक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर आपण सगळे पाहतो की या घटनेला हा अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात आहे. यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मग ती सावेवाडीचा प्रश्न आता उपस्थित केला गेला. वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे. ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं. पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है आणि याची चौकशी निपक्ष होणे आणि त्यातून जे काय हे पुढे येईल ते सत्य असं समजावं लागेल.